नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये त्यांचा उपद्रव सुरूच आहे. आजवर पाकिस्तानसोबत आपली 4 युद्ध झाली आणि यातलं प्रत्येक युद्ध हे भारतावर पाकिस्तानकडून लादलं गेलं. अर्थात भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानला आसमानही दाखवलं. पण यानंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती काही कमी झालेल्या नाहीत. त्यांना शहाणपण येताना दिसत नाहीये. थेट युद्धात आपल्याला यश येत नाही म्हटल्यानंतर पाकने इथे छुपा दहशतवाद सुरू केला. आजवर या प्रॉक्सी वॉरमध्ये आपले शेकडो जवान शहीद झालेत. हे थांबवण्यासाठी आपण उभय देशात संबंध सुधारण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला, पण पाकिस्तान काही सुधारायचं नाव घेत नाहीये. पण आता पाकिस्तानला गोंजारण्याचं धोरण थोडंसं बासनात बांधून कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे. आणि याचं कारण म्हणजे काल उरीमध्ये ब्रिगेड हेडक्वार्टरवर झालेला हल्ला. आपले 17 जवान यामध्ये धारातीर्थी पडले. पण कडक धोरण म्हणजे नेमकं काय? आता पाकिस्तानला आत घुसून मारण्याची वेळ आली आहे. याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत निवृत्त वायुदल अधिकारी विंग कमांडर रवींद्र पारसनीस. सर, स्वागत आहे आपलं. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी या चर्चेत सहभागी होत आहेत पुण्याहून. त्याचबरोबर सरहद या संस्थेचे संस्थापक संजय नहार हे देखील आपली मतं मांडतील. भारत पाकिस्तान फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसीच्या सदस्या नीरा आडारकर या देखील या चर्चेत सहभागी होत आहेत. त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल व्ही.जी. पाठणकर हे देखील फोनवरून या चर्चेत सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच जायचं आहे अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे. धर्माधिकारी सर, थेट प्रश्न, पाकिस्तानमध्ये आता घुसून मारण्याची वेळ आलेली आहे का? आताच नाही, पूर्वीपासून जेव्हा हे पाकिस्तानचे आक्रमक धोरण आहे तेव्हापासून ही केव्हाच होती घुसून मारण्याची वेळ. 26/11 झालं तेव्हा सुद्धा हे बोललंही गेलं. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांचा प्रमुख नेता राहुल गांधींचं सुद्धा त्यावेळी विधान होतं, हमारे घर में घुस के कोई मारे और हम कुछ न करे ये नहीं हो सकता है. उरतो तो प्रश्न कशा रीतीने ठोकायचा आहे. काही दिवसापूर्वी बलुचिस्तानचा प्रश्न आपण पंतप्रधानांनी थेट 15 ऑगस्टच्या भाषणातच उपस्थित केला. म्यानमारमध्ये घुसून लष्करी कारवाई केली होती, तीच पाकिस्तानला नोटीस होती, पण पाकिस्तान हा काही नोटीस घेणारा देश नाहीये. तेव्हा पाकिस्तानच्या या दहशतवादी कारवायांना नेमकं प्रत्युत्तर कसं द्यायचा हा प्रश्न आहे, पण चोख प्रत्युत्तर देण्याची नितांत गरज आहे. अन्यथा पूर्वीप्रमाणेच आपण फक्त सगळे ठोकलेलं गप बसून ऐकून घेतो असा अर्थ होतो त्याचा. जनरल पाटणकर, तुमचंही हेच मत पडेल का की पाकिस्तानला आता आत घुसून मारण्याची वेळ आली की आपण सबुरीने घ्यायला हवं? सांगतो की पाकिस्तानला मारण्याची वेळ नक्कीच झाली आहे. आता घुसून मारायचं का दुसऱ्या कुठल्या पद्धतीने मारायचं हा जो आपला निर्णय होईल तो एक तर सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय नाहीये. कारण ह्या गोष्टी ज्या असतात त्या गुप्तच ठेवल्या पाहिजेत, नाहीतर त्या हल्ल्याला काहीच त्याचं काही निष्पन्न होणार नाही. तुम्हाला माहितीच असेल की मुंबई हल्ल्यावर जेव्हा तो हल्ला सुरू होता तेव्हा ज्या प्रकारे आपल्या वेगवेगळ्या चॅनेल्सनी त्याचं प्रक्षेपण केलं, त्यामुळे त्याचा फायदा त्यावेळी दहशतखोरांनाच झाला. अशा ज्या गोष्टी असतात त्याचे मनसुबे बनवायचे असतात. बरं, दुसरं असं की आता आपण निश्चित काही ना काहीतरी त्याला प्रत्युत्तर देणार अशी पाकिस्तानची नक्कीच खात्री आहे. त्याला तुम्ही ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आणि त्याची पूर्ण तयारी नसेल तर ते त्यांचा यथायोग्य समाचार घेणं अवघड जाईल आणि त्याच्यातनं फारसं निष्पन्न नाही झालं तर उलट आपलीच नाचक्की होईल. तेव्हा थोडा वेळ त्यांना आपण काय प्रत्युत्तर देतोय या चिंतेत राहू दे. ते चिंता करत राहतील, आठवडाभर 2 आठवडे राहतील. जेव्हा आपण हल्ला करू, जेव्हा आपण तो वार करू, तो मार्ग निर्णायक व्हायला हवा. तेव्हा या गोष्टी लगेच तातडीने करण्याची काय आवश्यकता नाही. मला वाटतं आपण जे झालंय ते वाईटच झालं, पण त्याचं उत्तर जे द्यायचं ते चक्क व्याजासकट परत करायचं अशी माझी सूचना आहे. बरं, विंग कमांडर पारसनीस, तुम्ही सहमत आहात या मताशी? होय, आपण संयम ठेवला पाहिजे अशा वेळी जेव्हा आपल्याला भयंकर राग आलेला असतो. रागात कुठलीही कृती करू नये आणि पूर्णपणे विचार करून, पूर्णपणे प्लॅनिंग करून मग त्यांच्यावर छुपा हल्ला जास्त चढवण्याच्या मताचा मी आहे.
कारण छुपं युद्ध याला उत्तर छुप्या युद्धानेच दिलं पाहिजे. बरं. त्याच्याशी डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला करून उपयोग नाही, असं मला अगदी असं माझं ठाम मत आहे. तर आपण त्यांना काय करावं? सर्वप्रथम पहिली पायरी म्हणजे आपण आपला न्यूक्लिअर डॉक्ट्रिन जो सेकंड स्ट्राईक डॉक्ट्रिन आहे तो कॅन्सल करून त्याच्या ठिकाणी फर्स्ट स्ट्राईक किंवा प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक डॉक्ट्रिन आणायला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की वी मीन बिझनेस, की यापुढे आपल्याला न्यूक्लिअर वॉरची धमकी देऊन चालणार नाही. मग हे झाल्यानंतर मग आपण दुसरी गोष्ट अमेरिकेला कन्व्हिन्स करायचं की तुम्ही आम्हाला जी ड्रोन्स देणार आहात ते आता ताबडतोब द्यावेत, कारण नाहीतर मग आमचं पूर्ण युद्ध झालं तर तिथं न्यूक्लिअर युद्ध व्हायची शक्यता आहे, ते तुम्हाला नकोय. मग अशा ह्याच्यात तुम्ही आम्हाला जितकी मदत करता येतील तितकी करावी, की आम्हाला छुप्या युद्धात त्यांना असा काही धक्का देता येईल की ह्यापुढे त्यांनी आमच्यावर हल्ले करणं बंद करेल. तर त्यासाठी त्यांना आपण कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि ते आपल्याला लवकरच मग ड्रोन्स देतील. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याबरोबर थोडा इंटेलिजन्स सुद्धा शेअर केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्यांच्या हव्या त्या टार्गेट्सवरती अटॅक करता येईल. अच्छा, ही झाली दुसरी स्टेप. मग तिसरी स्टेप आपण इंटरनॅशनल कम्युनिटीला असं सांगितलं पाहिजे की हे बघा, तुम्हाला पाकिस्तान आर्मी स्ट्रॉंग असावी असं वाटतंय. ते का वाटतं? तर त्यांच्या हातात न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि ती जिहादिस्ट लोकांच्या हातात पडू नयेत. परंतु जसं चांगले टेररिस्ट आणि वाईट टेररिस्ट हे एक रॉंग कॉन्सेप्ट आहे, तसंच पाकिस्तानी आर्मीला स्ट्रॉंग ठेवल्याने हे साध्य होईल की न्यूक्लिअर वेपन्स सेफ राहतील, हे सुद्धा तितकंच रॉंग कॉन्सेप्ट आहे. एक काळ असा येईल की पाकिस्तानी आर्मी स्वतःच न्यूक्लिअर वेपन्स किंवा न्यूक्लिअर वेपन तयार करण्याचे काही उदाहरणार्थ एनरिच युरेनियम वगैरे हे जिहादिस्टना देतील. ही वेळ येणार आहे, फार दूर नाहीये. तेव्हा त्याच्यावर वेळीच कंट्रोल करणं पाकिस्तानी आर्मीला स्ट्रॉंग ठेवलं म्हणजे मग हे साध्य होईल. ही कल्पना चुकीची आहे आणि आपण त्याच्या विरुद्ध हे सगळ्या देशांना पटवून दिलं पाहिजे. नक्कीच, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण अण्वस्त्र शस्त्रसज्ज असा हा पाकिस्तान देश आहे, शस्त्रसज्जता त्यांची आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्यावर दबाव आणण्याची गरज आहे. नुकतीच एक बातमी आली की रशिया आणि पाकिस्तानचं जे जॉईंट मिलिटरी ड्रिल होणार होती ती ड्रिल आता रशियाने कॉल ऑफ केलेली आहे. नीरा आडारकर, हे सगळ्या जे आपल्या पॅनलवरती आज तिघं जे मेंबर्स आलेले आहेत त्यांचं असं मत पडलंय की पाकिस्तानला आता करारा जबाब देण्याची वेळ आलेली आहे, चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे. सहमत आहात तुम्ही या मताशी? सर्वप्रथम मला असं म्हणायचंय की आपला हा प्रोग्राम आहे तो कौन बनेगा करोडपती किंवा असं एका शब्दात उत्तर द्या असं नाहीये. आपण सगळेच जण अतिशय गंभीरपणे आणि जबाबदारीने ह्याचा विचार करून उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानला उत्तर द्यावं की नाही, पाकिस्तानमध्ये हल्ला करावा की नाही, हे असं प्रथमच जेव्हा तुम्ही सुरुवातीला म्हटलं की हा कडक हल्ला झाला पाहिजे, पण तो काय प्रकारचा हल्ला झाला पाहिजे किंवा हल्ला म्हणायचं असेल किंवा काय प्रकारची आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जसं नहार यांनी म्हटलं की कडक हल्ला झाला पाहिजे आणि तो आत जाऊन व्हायला पाहिजे की बाहेरून व्हायला पाहिजे, हे सगळे मुद्दे आहेत ना, ते आपले जे नौदल आहे, आपलं आर्मी आहे, आपली एअरफोर्स आहे, हे हा विचार करतच असतील आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची स्ट्रॅटेजी आखली असेल. आपल्याला हा विचार करायचा आहे की भावनेच्या आहारी न जाता, हा काही हिंदी सिनेमा नाहीये, त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता आपण सावधगिरी आणि अगदी आपला विचार करून सुद्धा म्हटलं तर काय प्रकारचे परिणाम होऊ शकतात. हे युद्ध काही आता जे काही होईल ते शिवाजी आणि मोगलांचं झालं तसं होणार नाही किंवा 65 साली झालं आणि 71 साली झाली तसंही होणार नाही. या दोन्ही युद्धात आपण जिंकलो होतो. आपण बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हजारो
युद्धकैदी आपल्या तुरुंगात खितपत होते आणि नंतर आपण त्यांना सोडलं, पण अनेक महिने ते आपल्या तुरुंगात खितपत होते. त्यामुळे या दोन्ही युद्धात आपण आपलं शौर्य म्हणा, आपला काय स्वाभिमान दाखवलेला आहे. पण आताचं युद्ध वेगळं असणार आहे. जसं हे पारसनीसांनी सांगितलं ते बरोबर आहे. म्हणजे हे अण्वस्त्र युद्ध असणार आहे, त्याच्यात अणुसंहार होणार आहे आणि हा अणुसंहार पाकिस्तानने केला किंवा भारताने केला तरी सुद्धा त्याचे परिणाम दोन्ही देशांना भोगायला लागणार आहेत. आणि मला असं वाटतं की आपण काय करावं आणि काय करू नये याचा निकष आपल्या देशाला, आपण जरी पाकिस्तानला बाजूला ठेवलं तरी ह्याचा निकष आपल्या देशावर, आपल्या देशाच्या पुढच्या पिढ्यांवर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता आपण हा जर विचार केला, आणि अगदी अण्वस्त्र युद्धाचा तुम्ही विषय काढला आणि तो अगदी बरोबर आहे की जर पाकिस्ताननी किंवा आपण ठरवलं चला आपण अण्वस्त्र युद्ध करूया कारण आपण जास्त बलवान आहोत, आपल्याकडे आर्मी नेव्ही सगळी जास्त बलवान आहे, आपल्याकडे अण्वस्त्र पण जास्त आपल्या ताब्यात आहेत, तर हे करताना आपण जेव्हा पाकिस्तानवर बॉम्ब टाकू तेव्हा भारताचं काय होणार आहे? कारण त्या दोन्ही सरहद्दी त्या जुळलेल्या आहेत, दोन्हीकडे अत्यंत जवळ लोक राहत आहेत. जवळजवळ 70 लाख लोकांचा आपण जरी बॉम्ब टाकला पाकिस्तानावर तरी 70 लाख लोक आपले मरतील, अनेक शहरं बेचिराख होतील आणि पुढच्या पिढ्यांना काय होईल ते आपल्याला जपानच्या उदाहरणावरून माहिती आहे. किती जणांना कॅन्सर होईल, किती पुढचे जे त्यांचं काय होईल, हा सगळा आपण विचार करणार आहोत की नाही, हा एक प्रमुख मुद्दा आपल्याला इथे बघायला लागेल जेव्हा आपण म्हणतो पाकिस्तानात घुसून करायचं की नाही. मला वाटतं इतका हा सरळ सोपा आणि केवळ एक देशप्रेमाचा विचार नाहीये. देशप्रेम तर आपण सगळीच आहोत, परंतु हा एक सावधगिरीचा आणि गंभीरपणाने घेण्याचा विषय आहे. संजय नहार, थेट युद्ध जाहीर करणं की छुपं युद्ध जसं पाकिस्तान आपल्यासोबत खेळतंय? नाही, मला असं वाटतं की आपण गेली 2 दिवस मी अनेक चॅनल्सवर पाहतोय किंवा अनेक ठिकाणी मी पाहतोय की अगदी आमच्या गाडीचा ड्रायव्हर असेल किंवा वडापाववाला असेल तो प्रत्येक जण सांगतो की आता उद्याच्या उद्या युद्ध केलं पाहिजे किंवा या आठवड्यात युद्ध केलं पाहिजे. मला असं वाटतं की इतक्या गंभीर प्रश्नावर अशा प्रकारचं पूर्ण देशामध्ये वातावरण तयार होणं किंवा अशा प्रकारचा दबाव होणं ही काही मला चांगली गोष्ट वाटत नाही. आपल्या देशामध्ये पंतप्रधान आहेत, लष्कर प्रमुख आहेत, लष्करी लोक आहेत, थिंक टँक्स आहेत आणि या ज्या चर्चा होतात, आपण ज्या चर्चा प्रत्येक राज्यातल्या चॅनलवर करतो, सुदैवानं मराठी चॅनलवर खूप चांगल्या चर्चा होतात, पण इंग्रजी चॅनलवर ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहेत की नेमके कुठल्या भागात हल्ले करायचे, कुठे कुठे मारायचं, तर हे सगळ्या पाकिस्तान एम्बेसी आणि सगळे लोक त्याच्यावर अभ्यास करत असतात. तर आपल्याला जसं पाटणकर साहेब म्हटले की जे काही करायचं असतं ते बोलायचं नसतं. माझं पुढचं म्हणणं असं आहे की ज्या बातम्या आपल्या देशात एकतर्फी येत आहेत की आपले लोक फक्त मारले जातात, मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळी जी घटना घडती त्याच्यापेक्षा मोठ्या घटना पाकिस्तानमध्ये घडत असतात आणि या काही जाहीर करत नाही आपण, म्हणजे युद्ध करत नाही का, आपणही करतो. बलुचिस्तानचा विषय असेल किंवा पीओकेचा विषय असेल, प्रत्येक ठिकाणी आपण डिप्लोमॅटिकली पुढे जात असतो. मात्र या इतक्या गंभीर विषयावरच्या चर्चा आपण चॅनलवर त्यांना घुसून मारलं पाहिजे का किंवा काय केलं पाहिजे असं करून एक वातावरण देशात तयार होतं. मला असं वाटतं असं वातावरण तयार व्हावं असं कोणाला वाटतं किंवा जनरल पाटणकर, मला वाटतं ही सगळी चर्चा तुम्ही ऐकताय, एकूणच असा सूर दिसतोय की युद्धाच्या भूमिकेत पडणं हे कधीही आपल्यासाठी धोकादायक असेल, कारण पाकिस्तान सुद्धा आपल्यासारखाच अण्वस्त्रधारी देश आहे. अशा परिस्थितीत छुपा युद्ध किंवा ज्याला कोव्हर्ट ऍक्शन्स म्हणतात, एक लिमिटेड रिटॅलिएशन, अशा प्रकारचे काही झटके पाकिस्तानला देणं हे आता या घडीला गरजेचं आहे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी. असं आहे, हा जो खेळ आहे हा बुद्धिबळाच्या खेळासारखा आहे. आपण जेव्हा एक चालणार आहोत तेव्हा आपल्याला 4थ्या किंवा 5व्या चालीचा अंदाज असायला हवा आणि त्याची तयारी असायला हवी. तर तुम्ही काहीही प्रयत्न केलेत, काही पावलं पुढे टाकली तरी त्याच्यावर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होणार आहे, त्याच्यावर अन्य देशांची काय प्रतिक्रिया होणार आहे आणि ती आपण झेलून पुन्हा दुसरा वार करायला सक्षम आहोत की नाही आणि त्याला आपल्याला आपल्या पुढे काय काय पर्याय आहेत हे सगळं आधी विचारात घेऊन मगच पहिलं पाऊल टाकायला हवं. कारण त्याच्यानंतर नाही तर काय होईल, आपण नेहमीच रिस्पॉन्सिव्ह राहू, रिॲक्शनरी राहू. आपल्याला इनिशिएटिव्ह आपल्याकडे ठेवायचं असलं तर आधी हा सगळा विचार करून, कारण आता असं आपल्याला
काहीही घाई नाही की अमुक तारखेपर्यंतच हा हल्ला झाला पाहिजे. आपण आपली वेळ, संधी आणि योजना सगळं नीट आखून जास्तीत जास्त जसा पाकिस्तानवर हल्ला करता येईल, घात करता येईल ते पाहायला हवं. नक्की. हे एक गोष्ट. दुसरी अशी की या डावपेचांचे जे परिणाम आहेत, जरी ते टॅक्टिकल ज्याला म्हणतात असले तरी त्याचा इफेक्ट जो आहे तो स्ट्रॅटेजिक असणार आहे. तेव्हा तुम्ही किती टॅक्टिकल, अगदी त्यांच्या हद्दीत घुसून तुम्ही काही हल्ले केले, त्यांच्या कॅम्प्सवर हल्ले केले, ही जरी टॅक्टिकल घटना किंवा टॅक्टिकल डावपेच असला तरी त्याचा जो परिणाम आहे तो स्ट्रॅटेजिक लेवल पर असणार आहे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे जनरल पाटणकरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत की पाकिस्तान हा एक अण्वस्त्रधारी देश आहे, त्याच्यामुळे पूर्ण विचार करून आपल्याला पुढे जायला लागणार आहेत. अनेक मुद्दे यामध्ये पुढे येतात की शस्त्रसज्ज पाकिस्तानला तोंड देण्यासाठी आपण सज्ज आहोत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबाव आपल्यावरती असू शकतो. अमेरिका, चीन यासारखे फॅक्टर्स यावरती कसे आपल्याला त्रास देऊ शकतात किंवा कसे आपल्या फायद्याचे असू शकतात, हा सुद्धा विचार इथे होणं गरजेचं आहे. ब्रेकनंतर याच मुद्द्यांना धरून आपल्याला चर्चा पुढे सरकवायची आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. पाकिस्तानतर्फे पाकिस्तान प्रणित जो दहशतवाद आहे, त्या जैशच्या काही अतिरेक्यांनी उरीमध्ये जो हल्ला केला, त्यानंतर आता पाकिस्तानला आतमध्ये घुसून त्यांना ठोकण्याची, मारण्याची, त्यांच्यावर हल्ला करण्याची वेळ आलेली आहे का, याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा असतो की पाकिस्तान ज्याच्यासोबत अनेक देशांचे खूप करार आहेत, ज्याला अनेक देशांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, अमेरिकेसारख्या देशाकडून त्यांना शस्त्रास्त्र पुरवली जातात, अशा देशांचा भारताच्या या ऍक्शनवरती कितपत परिणाम होऊ शकतो. अविनाश धर्माधिकारी, भारताने जर पाकिस्तान विरुद्ध कठोर पाऊल उचलायचं ठरवलं तर आंतरराष्ट्रीय दबावाचा त्रास भारताला किती होईल, विशेषतः चीन आणि अमेरिकेकडनं? गेल्या काही काळामध्ये जागतिक पातळीला इनफॅक्ट पाकिस्तानची विश्वासार्हता जवळजवळ लयाला गेली. याची जाणीव पाकिस्तानमधल्या सुद्धा जे विचारी माणसं आहेत त्यांच्यापाशी आहे, लष्करी अधिकाऱ्यांसकट. आपण धोरण स्वीकारलेलं मला दिसतंय की पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकटं पाडायचंय, आयसोलेट करायचंय. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचं केंद्र आहे हे सातत्याने मांडायचंय आणि त्यामुळे विविध तऱ्हांनी होणारी पाकिस्तानची मदत तोडायची. अमेरिकेची जरी तऱ्हातऱ्हांची मदत असली तरी उलट अमेरिकेने अलीकडे रद्द केलंय. पाकिस्तानला अनेक तऱ्हांची लष्करी मदत अमेरिकेने रद्द केली आणि उलट आता भारताशी अमेरिकेचा करार आहे सर्व प्रकारची संरक्षणात्मक माहितीच्या देवघेवीचा आणि हायटेक सुद्धा आर्मीचं डिफेन्स इक्विपमेंट हे भारताला पुरवण्याचं अमेरिकेने प्रथमच ठरवलंय. आजच्या जगाच्या राजकारणात पाकिस्तानचा सार्वकालिक मित्र, ऑल वेदर फ्रेंड चीन आहे. चीननी पाकिस्तानला दहशतवाद, काश्मीर सर्व विषयांमध्ये संरक्षणच दिलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळात युनायटेड नेशन्समध्ये भारताने जेव्हा ठराव आणला की पाकिस्तानमध्ये 3 आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहेत आणि पाकिस्तान त्यांना काहीच कारवाई करत नाहीये, तो ठराव चीननी येऊ दिला नाही. तर आपण हे गृहीत धरायला हवं की चीन पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत करणार, पण या कशाचाही अर्थ आहे हे भारताने गप्प ऐकून घ्यावं असा नाही. उलट एक पाकिस्तान विरोधी जागतिक मोहीम सुद्धा उभी करता येईल. कोणत्याही प्रकारच्या आक्रमक कारवाईच्या पूर्वी जागतिक पातळीला ह्या प्रकारची डिप्लोमसी आवश्यक असते. 71 साली ती इंदिराजींनी फार चतुराईने हाताळली होती, म्हणून अंतिमतः युद्धाच्या परिणतीमध्ये भारताचा विजय पण होऊ शकला होता. असंच आपल्याला काही करायला हवं. मी आणखीन एकच सांगून थांबतो हे भाष्य. आपल्या चर्चेवरचं मी सुद्धा म्हणेन अंतिम उत्तर म्हणावं असं आपल्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी अधिकृतरित्या मांडलेलं आहेच. पण आपल्या लष्कराच्या प्रवक्त्याचं विधान आहे की आमच्या सोयीच्या वेळी आणि आता आम्ही ठरवू तशा पद्धतीने पण आम्ही पाकिस्तानला उलटा फटका देऊ. या एका वाक्यामध्ये आपल्या सर्व चर्चेचा आणि एक योग्य समतोल, बॅलन्स आणि उत्तर यामध्ये येतं.
संजय नहार, यामध्ये एक मुद्दा असा आहे की नुकताच बलुचिस्तानचा मुद्दा एक उफाळून वरती आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणात लाल किल्ल्यावरून त्याचा उल्लेख केलेला होता. सद्यस्थितीत पाकिस्तानमध्ये अंतर्गत बरीच दुफळी माजलेली आहे. विशेषतः बलुचिस्तान प्रांत आहे, इकडे पंजाब सिंध प्रांतात आहे, तिकडे वायव्य प्रांतामध्ये सुद्धा आहे. पाकिस्तानमधल्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन पाकिस्तानचं खच्चीकरण करणं हे भारताच्या पथ्यावर पडू शकतं? नाही, भारताच्या पथ्यावर पडू शकतो, पण गेल्या काही दिवसातल्या आपली जी धोरणं आहेत त्याच्यामुळे पाकिस्तान हा एक झालेला आहे. म्हणजे बलुचिस्तान बद्दल आपण जे काही बोललो त्याच्यामध्ये बलुचिस्तान काश्मीरसाठी आपण बोललेलं असं वाटत नाही मला असं वाटतं बलुचिस्तानमध्ये जी काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ती चीनकडे आता खूप मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. अमेरिकेचा त्याच्यामधला स्टेक कमी झालेला आहे. त्यामुळे बलुचिस्तानचा विषय हा आपण अमेरिकन इंटरेस्टमध्ये काढलेला आहे. पण जेव्हा जेव्हा काश्मीर पेटतो, जेव्हा जेव्हा काश्मीरी भूमी असती, तेव्हा पाकिस्तान जर काश्मीरचा विषय नसता तर तुकडे झाले असते. एक वरिष्ठ अधिकारी मला दिल्लीत म्हटले होते की काश्मीरचा प्रश्न सुटला तर पाकिस्तानचे तुकडे होतील. म्हणजे आम्ही तसेही तुटणार आहोत, पण काश्मीरच्या प्रश्नामुळे आम्ही एक होतो, जिवंत राहतो. आता हे जे काही आता चाललेलं आहे आपल्याकडून, मला असं वाटतं पाकिस्तानला जे पाहिजे आहे ते बरोबर आपण करतो आहोत. मग जनरल पाटणकरांनी जो उल्लेख केला की पाकिस्तानला काय पाहिजे आहे याचा अभ्यास न करता, उदाहरणार्थ काही टीव्ही चॅनल्सवर मी चर्चा ऐकत होतो काल किंवा आज सुद्धा, तर दिल्लीमध्ये पाकिस्तान एम्बेसी आहे. पूर्ण देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये ज्या काही चर्चा होतात त्या सगळ्या त्यांच्याकडे पोहोचलेल्या असतात. म्हणून पाकिस्तानला जे जे काही पाहिजे आहे ते आपल्या मीडियाकडनं, आपल्या लोकांकडनं किंवा जे वातावरण तयार केलं जातंय त्याचा फायदा पाकिस्तानला होतोय, पाकिस्तान एक करण्यामध्ये. म्हणजे आपण जर पाहिलं की आपण एक चर्चेचा मुख्य सूर असा आहे की बदला घेतला पाहिजे किंवा घुसून मारलं पाहिजे. आपण याच्यापेक्षा मोठे बदले घेत असतो, ते जाहीर करता येत नाही. मी मगाही बोललो आपल्याला, आजही तिथे हल्ले झालेले, तिथल्या कुठल्याही बातम्या आपल्याकडे येत नाही. मी एक किस्सा छोटासा सांगतो. पुण्यातले 36 नगरसेवक होते 13 वर्षापूर्वी जनरल पाटणकर असताना उरीमध्ये एक शेलिंग फक्त आलं एका ब्रिगेडियरच्या गाडीवर. ब्रिगेडियरला काही झालं नव्हतं. तिथली परिस्थिती अशी की वर पाकिस्तान आहे, खाली आपण आहोत. त्या एका शेलिंगच्या उत्तरामध्ये इतकं शेलिंग केलं भारतीय बाजूने आपण की तिथं त्यांचे 14 लोक मेले, अशी तिथल्या वृत्तपत्रात बातम्या आल्या. भारतामधल्या वृत्तपत्रात बातम्या होत्या की पाकिस्तानने हल्ला केला आणि एक आपला नागरिक मेला. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आपण गप्प बसतो, काही करत नाही, ही जी भावना ही बरोबर नाहीये. नंबर 2, ज्या लष्करी कारवाया असतात, लष्करी डावपेच असतात, त्या डावपेचांवर आपण कमीत कमी चर्चा केलेली बरी. कारण ते डावपेच आखणारे लोक, तिथले लोक यांचे काय आराखडे असतात. दुर्दैवाने काय झालंय, भारतामध्ये एक जनमत तयार केलं जातं आणि त्याचा परिणाम निर्णय घेण्यावर होतो. म्हणजे काही लोक तर असं म्हणतात की नवाज शरीफ आणि पंतप्रधान मोदी हे अर्थात अफवा असेल, त्याला आधार काही नाही, पण यांची पण सेटलमेंट झालेली आहे. छोटंसं युद्ध झालं तर नवाज शरीफ परमनंट होतील, इकडे मोदी परमनंट होतील, पंतप्रधान मोदी. मला स्वतःला तसं वाटत नाही, पण पडद्यामागच्या अनेक गोष्टी घडत असतात. आजही आपल्या बाजूनी पण अनेक गोष्टी घडत आहेत, पाकिस्तानच्या बाजूने पण अनेक गोष्टी घडत आहेत. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पाकिस्तानला मारायचं की नाही, ते कसं करायचं, याच्या सर्व गोष्टी. भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे. खाली आपण लोकांमधनं असं प्रेशर आणून, कारण मोदींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, एक हार्डकोर किंवा देशभक्त पंतप्रधान आहेत, अशा प्रकारची भारतामध्ये भावना आहे. ते निर्णय घेतील. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा याच्यावर आपण चर्चा कमीत कमी करून याचा आपण एक विषय केला पाहिजे की भारतामधल्या लोकभावना जी प्रक्षुब्ध होईल त्याच्यातून काय उद्या असं होता कामा नये की आपली लढाई पाकिस्तानची आहे आणि गावातला एखादा टोपीवाला आणि दाढीवाला आपल्याला पाकिस्तानी एजंट वाटेल. यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पाकिस्तान एका गोष्टीत यशस्वी होतोय, ती इस्लामी लढाई आहे. काश्मीर मधली लढाई इस्लामी आहे, आसाम मधली लढाई इस्लामी आहे. असं करण्यामध्ये पाकिस्तानचा फायदा आहे. याचा पुढचा मुद्दा असा आहे की भारतामध्ये अनेक मुसलमान आहेत, ते आम्हाला फेवर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही भारत डिस्टेबलाइज करणार आहे. त्याच्यावर एक रिॲक्शन येईल आणि मग एक अनागोंदी माजण्याची भीती आहे. अर्थात ते लगेच होईल असं नाही, पण त्यांच्या कुठल्याही प्रयत्नांना यश मिळणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. अन्यथा आता जे 18 लोक मारले गेले त्यानंतर पाकिस्तान, जसं पाटणकर साहेब म्हटले, ते विचार करत असतात की भारताची ऍक्शन होईल. असं गृहीत धरू नका की पाकिस्तान हे अँटिसिपेट करत नाहीये, असंही गृहीत धरू नका. दुसरी गोष्ट अशी की एक चॅनलवर किंवा सगळे लोक बोलतायत झालं अणुयुद्ध तरी आम्ही काही घाबरत नाही. मी सांगतो की पाकिस्तान मधल्या अनेक ठिकाणी इव्हन जर अजित डोवाल जे आता NSA आहेत भारताचे, जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत, त्यांची 10 वर्षापूर्वीची जर तुम्ही ऐकली, युट्यूबवरची त्यांची भाषणं ऐकली, आता जे काही चाललेलं आहे ते सुद्धा आपल्याकडनं योजनाबद्ध पद्धतीने चाललेलं आहे. असं काही नाहीये ते बरोबर आहे की वाईट आहे नंतर ठरेल, पण जेव्हा एका डेमोक्रॅटिक सिस्टीम मध्ये आपण ते अधिकार सगळ्यांना देतो, काही क्लोज डोअर मिटिंग झाले पाहिजे, बोलणी झाली पाहिजे. दुर्दैवाने असं झालंय
भारतामध्ये जे वातावरण झाले त्याचा फायदा पाकिस्तानला होतोय. बर, बर. पाकिस्तान डिस्टेबिलाइज होण्याच्या ऐवजी, पाकिस्तानचे तुकडे होण्याच्या ऐवजी पूर्ण पाकिस्तान एक होतोय. तिथलं लष्कर आणि तिथले राज्यकर्ते यांचा प्रभाव तिथल्या लोकांवर नीट होतोय. हे भारतासाठी मला असं वाटतं की त्यांचा बरं, देश तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे संजय नहार. अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. नीरा अडारकर, अशा प्रकारे जनभावना आपण जे गृहीत काहीच धरायला नकोय, मात्र गृहीतकं जर आपण मांडली तर त्यामधून प्रक्षुब्ध होणाऱ्या जनभावना आहेत, त्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. जनभावना जेव्हा अशा पेटवल्या जातात तेव्हा दोन्ही देशांचा तोटा होतो. इथे दोन्ही देशांमधल्या राजकारणाचा फायदा होऊ शकेल, कारण त्यांना एक लोकांना भीती घालून ते जनमत आपल्या बाजूनी वळवणं हे महत्वाचं असतं. कारण दोन्ही देशांमधल्या राज्यकर्त्यांना आता निवडणुकीला सामोरं जायचं असेल तेव्हा ह्या सगळ्याचा उपयोग होतो. आपण शहाणपणाने, म्हणजे आपण भारतातल्या सगळ्या शहाण्या जनतेने हा राजकारणाचा जो काही विकनेस आहे तो ओळखायला पाहिजे आणि आपण स्वतः विचार करायला पाहिजे की आपण जेव्हा ह्या बोलणी करतो की आपल्याला आता पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानाला खच्ची करायचंय का, म्हणजे पाकिस्तान जेव्हा डिस्टेबलाइज होईल तेव्हा ते खच्ची होणार आहे का. बरं, पाकिस्तान जितकं डिस्टेबलाइज होईल तितका त्याचा प्रॉब्लेम आपल्याला होणार आहे. बरं, कारण सगळेच जर तिकडे आपापले भांडाभांड करायला लागले तर आपल्याला ते आवरणं अतिशय कठीण होणार आहे. त्याचा दुष्परिणाम आपण भोगणार आहोत. हे आपण अगदी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे हा जो हल्ला झाला त्याचं मूळ कारण काय आहे त्याच्यावर आपण चर्चा करीत नाही आहोत. आपण फक्त हा बघतो की आपले 17 जवान शहीद झाले, मग आता आपण काय करायचं. पण मुख्य म्हणजे ते 17 जवान शहीद का झाले याचा विचार करायला पाहिजे. ह्या दोन दृष्टीने विचार करता येईल. एक म्हणजे कुठचा असा इश्यू होता की ज्याच्यामुळे हे एकदम शत्रुत्व उफाळून आलं. एक तर हा काश्मीरचा इश्यू आहे. काश्मीरचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवायला पाहिजे, दोन्ही देशांनी सोडवायला पाहिजे आणि तो काश्मीरी लोकांच्या मदतीने सोडवायला पाहिजे. अगदी स्पष्ट आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण आहे की काश्मीरच्या लोकांना बाजूला ठेवून आपल्याला जमीनच बळकावायची आहे का, तर असं नसेल तर आपल्याला हा एक वेगळा स्ट्रॅटेजिकली मुद्दा विचार करायला पाहिजे. आणि दुसरं असं की हे 17 जवान शहीद जे झालेले आहेत ते हे गरीब जवान होते, लोअर रँकचे होते. ते असे कसं झालं हे, म्हणजे पठाणकोट होतंय त्याच्या काही महिन्याच्या आतच, काही वर्षाच्या आतच ही दुसरी घटना होते. म्हणजे आपला जो इंटेलिजन्स आहे, आपले जे ऑफिसर, हा वेदनादायक प्रश्न आहे. मलाही त्रास होतो हा प्रश्न विचारायला, पण त्या प्रश्नाला पण आपण फेस केला पाहिजे. आणि यामध्ये नेमकी चूक काय झाली याचं सुद्धा अनालिसिस केला पाहिजे. मात्र मुद्दा असा आहे की ज्या वेळेला क्रॉस बॉर्डर आपल्याला काही गोष्टींचा त्रास होतोय त्यावेळेला पाकिस्तानांना तिथे थोपवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण पहिली काय ऍक्शन घेतली पाहिजे जेणेकरून जम्मू काश्मीर प्रश्न हा आपल्याला आपल्या पद्धतीने हँडल करता येईल. मला अविनाश धर्माधिकारी एक क्विक उत्तर हवंय. तुम्हाला प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. अशा प्रकारे जनभावना प्रक्षुब्ध ज्या होतात त्या प्रक्षुब्ध जनभावना स्ट्रॅटेजीज अफेक्ट करू शकतात का अशा प्रकारच्या युद्ध किंवा तत्सम निर्णयामध्ये? एक म्हणजे काश्मीर प्रश्न सोडवायला भारताने अनेक तऱ्हांचे पुढाकार वेळोवेळी घेतलेले आहेत. अजूनही घेणं चालू राहील आणि राहिलं पाहिजे. पण दरवेळी त्यातल्या कुठल्या पुढाकाराला यश मिळण्याच्या शक्यता दिसल्या की पाकिस्तानातला कोणता तरी घटक दहशतवादी कारवाई करतो आणि मग आपल्या ह्या चर्चांचं गुऱ्हाळ पुन्हा तसंच चालू राहतं. पाकिस्तान म्हणत राहतं की हे नॉन स्टेट ऍक्टर आहेत. ते नॉन स्टेट ऍक्टर आहेत हे एकदम बकवास वाक्य आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीला सिद्ध सुद्धा झालंय की या पाकिस्ताननी जोपासलेल्या ह्या शक्ती आहेत की ज्या कौशल्यांनी भारताविरुद्ध पुन्हा पुन्हा वापरल्या जात आहेत. म्हणून आता तुम्ही म्हणलेल्या प्रश्नाचा अर्थ किंवा समोर आपल्या हे येतं की उरीला आपल्या इथे जैश ए मोहम्मदनी हल्ला केला तर लोकांनी देशातल्या चिडू नये काय म्हणजे, आणि संयम बाळगून ह्या जो एक बकवास शब्द आपल्याला सांगण्यात येतो की लोकांनी चिडू नये का, लोक चिडल्याने पाकिस्तानातली एकात्मता वाढेल. याऐवजी लोकांनी जणू शांत राहावं म्हणून पाकिस्तान डिस्टॅबिलाइज राहिला जाईल. आपण काय करत नाही आहोत, पाकिस्तान स्वतःलाच डिस्टॅबिलाइज करतंय. लोकांमध्ये ही राष्ट्रीयत्वाची भावना एक सहज उत्स्फूर्त उद्रेक आहे. मी म्हणेन सरकारचं फारतं काम राहील की त्यांनी वाहवलं न जाता एक मेजर्ड, एक योग्य आणि जेव्हा द्यायचा तेव्हा योग्य पद्धतीचा टोला. मी ह्या चर्चेच्याही सुरुवातीपासून ऐकतोय, मला वाटतं की काही जण जणू सहभागी होत आहेत या चर्चेत की आता आपण पाकिस्तानशी युद्ध करू म्हणतोय आणि मग युद्ध झालं तर कसे अण्वस्त्र होतील वगैरे. मला तर वाटतंय कोण म्हटलं युद्ध करू.
दरवेळी काय युद्ध हा आहे का त्याला? अनेक उपाय आहेत ना त्याला, अनेक तऱ्हांचे. टॅक्टिकल आहेत, स्ट्रॅटेजिक आहेत, जास्ती मी मुख्य म्हणते पॉलिटिकल सुद्धा आहेत. बिलकुल बलुचिस्तानचा प्रश्न आहे किंवा काश्मीरच्या अंतर्गत आणि आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आम्हाला भारतात जायचं अशी चळवळ आहे, तिला पाठिंबा देण्याचा प्रश्न आहे. तिकडे आपण युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन समोरही मांडलं की पाकिस्तान मानवाधिकारांचा कसा भंग करते. म्हणजे याचा मल्टी डायमेन्शनल विचार करूनचं पाऊल उचलायला पाहिजे. पण या ठिकाणी जगाने भारताची राष्ट्रीय एकात्मता, हे आपण लोकशाही आहोत आणि देऊ तो प्रतिसाद त्या लोकशाही मार्गानेच देतो आहोत असं दिसायलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच. माझी खरं तर वेळ संपत आलेली आहे. मात्र जाता जाता मला विंग कमांडर पारसनीस यांना विचारायचं. पारसनीस सर, एकूणच आपण काय पाऊल घेऊ हे नक्कीच गुलदस्त्यात असेल आणि ते बाहेर आलंच नाही पाहिजे. मात्र या ठिकाणी आपण ऍक्शन घेणं हे मस्ट आहे, या मताशी तुम्ही सहमत आहात? पुन्हा सांगा. आपली ऍक्शन काय असेल पाकिस्तान प्रश्नावरती, आपण काय करू, कोणतं पाऊल उचलू हे नक्कीच गुलदस्त्यात असेल. पण आपल्याला या ठिकाणी काहीतरी ठोस कारवाई केली पाहिजे, या मताशी तुम्ही सहमत आहात का? अगदी पूर्णपणे सहमत आहे. आणि ह्यात छोट्या छोट्या ऍक्शन्स आपल्याला सरहद्दीवर घेता येतील. त्यानंतर आपण पूर्ण मदत ही बलुचिस्तान तसंच पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांना पूर्ण मदत करायचं ओपनली आपण जाहीर करू शकतो आणि त्यांनाही फायनान्शियली वगैरे मदत करू शकतो. ते केलं पाहिजे. आणि इंटरनॅशनल कम्युनिटीला हे समजावून दिलं पाहिजे की आज पाकिस्तानवर विश्वास ठेवला तर त्याचा दुरुपयोग केला जातो. तर वस्तुस्थिती सध्याची अशी आहे की पाकिस्तानवर कोणाचा विश्वास सगळ्यांचाच विश्वास उडत चाललेला आहे. त्याचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे. युनायटेड नेशन्समध्ये वेगळे वेगळे ठराव पुन्हा पुन्हा आणले पाहिजेत. चीनला व्हिटो करायचा असेल करतील व्हिटो, पण आपण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांच्यावर निर्बंध लादायचे वगैरे. नक्कीच. म्हणजे आपण आपल्या पद्धतीने यावरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आणि ज्या पद्धतीने पाकिस्तानला प्रत्युत्तर देता येईल त्या पद्धतीने आपण उत्तर देत राहिलं पाहिजे. जनभावना प्रक्षुब्ध होतील म्हणून जनतेचा विचारच करायचा नाही, हे कुठेतरी थोडासा विचार करायला लावणारं वाक्य आहे. कारण जनता जिथे यावर प्रतिक्रिया देत नाही तिथे आपण बोथट झालेलो आहोत असं सुद्धा आपण बोलतो. मात्र जनता ज्यावेळेला आपल्या भावना व्यक्त करते त्यावेळेला भावना प्रक्षुब्ध केल्या तर त्याचा दबाव स्ट्रॅटेजीजवरती येईल असं सुद्धा आपण बोलतोय. त्यामुळे जनतेनं करायचं तर नेमकं करायचं काय? संयम तर यामध्ये बाळगता येत नाहीये. त्यामुळे ज्या पद्धतीनं पंतप्रधान मोदी बोललेत की आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, त्यामुळे ते चोख प्रत्युत्तर कुठेतरी जनतेला दिसलं पाहिजे. कारण रोज सीमेवरती जे जवान मरतायत ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य जवान आहेत. कुटुंब कुठचं तरी उद्ध्वस्त होतंय, त्या एका जवानाचा जीव तिथे जातोय. त्यामुळे या बाबतीत नक्कीच आता पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे, यात वादच नाही. या सर्व मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.